नमस्कार, मी राजमाने पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माझ्या व्लॉगमध्ये। थंबनेल बघितलं असणार आहे कारण आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन। गणपती बाप्पा येऊन कधी दिवस सरले हे सुद्धा आपल्याला समजलं नाही आहे आणि आज गणपती बाप्पाचं म्हणजे 5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे। आपल्यासुद्धा गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये जेव्हा विसर्जन असतं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचा पारंपरिक नृत्य किंवा DJ असेल, साऊंड असेल, अशा पद्धतींवर नाचलं जातं आणि विसर्जनाची मिरवणूक ही काढली जाते। नेमकं आपल्याकडे कशी विसर्जनाची मिरवणूक ही काढली जाते ते आपण आता बघणार आहोत। चला तर मग आता आपण आपल्या गावामध्ये आलोय। ही आपल्या वाडीतील मुलं विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी लागणारी जी साऊंड सिस्टीम आहे ती आपण आता आपल्या गाडीमध्ये बसवतोय। गाडीमध्ये आता व्यवस्थितरित्या आपण बसवली आहे आणि आपल्या कोकणामध्ये गावागावांतील मुलं ही एखादा कार्यक्रम पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी अहोरात्र मेहनत करताना दिसतातच। चला आपण सुद्धा आपल्या बाप्पाला घेऊन घरातून निरोप देण्यासाठी आता निघालोय। आज पाऊस तर नाही आहे, सकाळपासून अजिबात पावसाचा थेंब नाही आहे। बहुतेक देवाची कृपा म्हणावी। आणि घराच्या बाजूने बघतोय पूर्ण भातशेती लावणी केली आहे लोकांनी आणि आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन निरोप देण्यासाठी निघालोय। आपल्या वाडीतील सर्व मित्रमंडळींना एकच टायमिंग दिला होता विसर्जनाचा, त्याच्यामुळे लोक वेळेवर असणारच आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला वाडीतील अन्य मित्रमंडळीसुद्धा भेटणार आहेतच। आणि समोर बघताय पाऊस नसल्यामुळे हे जे दृश्य हे फक्त आपल्या कोकणातच बघायला मिळेल। बाप्पाला हातात घेतल्यामुळे पायामध्ये चप्पल तर घातली नाही आहे आणि दुपारचं कडक असं ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे पायाला चटके मात्र जोरात जाणवत आहेत। थोडेसे आता फटाके फोडूया आणि पुढच्या प्रवासाला आपण मार्गस्थ होऊया। घरातील माणसं आणि आता वाडीतील मित्रमंडळी एकत्र मिळून आपण पुढे जातोय। वाडीतील सर्व मंडळी आणि आपण आता सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि आता पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल। आता आपण पहिल्यांदा भजन करणार आणि त्यानंतर आरती करणार आणि त्यानंतर आपल्या बाप्पाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम हा आपण सुरू करणार आहोत। जो मिरवणुकीचा जो कार्यक्रम असणार आहे त्याचा जो व्हिडिओ असणार आहे तो आपण एक सेपरेट करणार आहोत, तो सुद्धा तुम्ही अवश्य बघा। आणि आता आपण बाप्पाच्या आणि गौरीच्या भोवती असा वर्तुळाकारामध्ये नाच करणार आहोत आणि आपण हा दरवर्षीच करतो। आपल्याकडे तरी ही पद्धत आहे। जर तुमच्याकडे यापेक्षा अजून जर दुसरी कुठची वेगळी जर पद्धत असेल तर ती नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून ती इतरांनासुद्धा माहीत पडेल। अशा प्रकारे वर्तुळाकार रांगेमध्ये सर्वजण एकत्र मिळून बाप्पाच्या आणि गौरीच्या भोवती हा नाच करतात आणि ही प्रथा बहुतेक पूर्वजांपासूनच असेल, कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासूनसुद्धा अशाच प्रकारे नाच एकत्र येऊन करतो। आपण आता आपल्या बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन निघालेलो आहोत आणि आता आपण जाण्यासाठी आपल्या टेम्पोमध्ये आपण सर्व बाप्पांना ठेवणार आहोत आणि नंतर मिरवणूक काढणार आहोत। अशा प्रकारे बाप्पांच्या मूर्तीला टेम्पोमध्ये ठेवण्यात येतं। काही ठिकाणी लोक डोक्यावर सुद्धा घेऊन जातात, पण आपलं अंतर खूप असल्याकारणाने आपण टेम्पोमध्ये घेऊन जातो आहे। मागच्या काही वर्षांमध्ये आपण आपली मोठी गाडीसुद्धा वापरतो आहे बाप्पाला घेऊन जाण्यासाठी, पण यावर्षी बहुतेक सर्व बाप्पांच्या मूर्त्या या आपल्या गाडीमध्ये व्यवस्थितरित्या बसतील म्हणून आपण छोटी गाडी आणली आहे आणि बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेले आहेत। काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा जसे की लेझिम पथक यांचा वापर केला जातो, आपल्याकडे काही तसं केलं जात नाही। आपण फक्त साऊंड सिस्टीमचा वापर करतो आणि वाडीतील सर्व ग्रामस्थांचा यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे बाप्पाच्या विसर्जनाची जी मिरवणूक असणार आहे त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत, तो तुम्ही नक्की बघा।
अशा प्रकारे आपल्या वाडीतील बाप्पाचं विसर्जन हे कशाप्रकारे केलं जातं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्यास दाखवलं आहे. अजून एक व्हिडिओ असणार आहे, तो तुम्ही नक्की बघणार आहातच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद.